श्रावण महिना म्हणजे प्रत्येक हिंदूंना सणांविषयी उत्सुकता असते आणि त्या सणांच्या निमित्तानं होणाऱ्या नवनवीन चविष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते। या पवित्र महिन्याचं हे महत्त्व जपण्यासाठी आणि आपली खाद्य संस्कृती साजरी करण्यासाठी दरवर्षी श्रावण महोत्सव पाककला स्पर्धा आयोजित केली जाते। श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी ठाण्यात संपन्न झाली असून यंदाचा श्रावणी क्वीनचा किताब कोण पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। दरवर्षीप्रमाणे यंदाही मिली ग्रुप आणि चैत्रगौरी महिला मंडळ यांच्या सहकार्यानं उत्तरा मोने प्रस्तुत श्रावण महोत्सव 2025 पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यंदाचं या स्पर्धेचं हे 11वं वर्ष असून काल माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या पुढाकारानं पाचपाकडी येथील ज्ञानराज सभागृहात श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी संपन्न झाली। यावेळी प्रमुख मान्यवर शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, मिती ग्रुप, उत्तरा मोने, पितांबरी समूहातर्फे दीपक मेढेकर, तन्वीच्या संचालिका वेदा मेहेंदळे, माधव वाघ, मेडिकल ऑफिसर डॉक्टर अभिजित हाटकर तसंच महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे आदीही उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला होता। मिती ग्रुपच्या उत्तरा मोरे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित स्पर्धकांना आपण केलेले खाद्यपदार्थ यांची मार्केटिंग कशी करावी, उद्योग कसा निर्माण करावा याचं अमूल्य मार्गदर्शन केलं। आता 5 जण विजेता झाले, त्यांच्या 21 ऑगस्टला पुन्हा फायनल स्पर्धा कसे मिती ग्रुप आयोजित उत्तरा मोने प्रस्तुत ठाणे महोत्सव 2025 चं हे यंदाचं 11वं वर्ष। आज मोठ्या जल्लोषात ठाण्यात त्याची प्राथमिक फेरी पार पडली आणि 150च्या वरती महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ब्रेकफास्टचा पदार्थ हा यावर्षीचा विषय होता आणि खूप चांगल्या रीतीने महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला। महिलाच्या अंगचा जो पाककलेचा सुप्त कलागुणाला वाव देण्यासाठी हे त्यांचं हक्काचं असं व्यासपीठ आम्ही दरवर्षी चैत्रगौरी महिला मंडळ यांच्या मार्फत हा उपक्रम राबवत असतो आणि मला खूप आनंद होतो की गेले 11 वर्ष सातत्य टिकवत यंदाचं हे 11वं वर्ष खूप भव्य दिव्य अशा स्वरूपात ही स्पर्धा राबवण्यात आली आणि ही स्पर्धा राज्यस्तरीय स्वरूपात होणार आहे, कारण का महाराष्ट्रामध्ये एकूण 11 सेंटरवरती ही स्पर्धा होणार आहे आणि प्रत्येक सेंटरवरून 5 विजेते असे एकूण 11 सेंटरवरून 55 स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी होणार आहे आणि अंतिम स्पर्धेसाठी दुबईची सफर असेल, महिलांसाठी पैठणी साडी असेल, अशा अनेक आकर्षक वस्तू त्यांना बक्षीस या स्वरूपात मिळणार आहेत आणि महिलांचा आजचा उत्साह बघितला तर आज मला खरंच खूप आनंद झाला आणि त्यांना त्यांच्या कलेला आज हे हक्काचं व्यासपीठ मिळालं। त्याच्याबद्दल मी त्याच्या सर्व महिलांचं मी मनापासून आणि मिती ग्रुपचे आणि उत्तराताईंच्या मनापासून अभिनंदन करते। हो, आता सध्या पुन्हा एकदा असा ट्रेंड आलाय की आपले जे आपले पदार्थ होते, पारंपरिक असे पदार्थ होते, जसं काही घावण असतील आणि अनेक विविध असे जुने पदार्थ होते पारंपरिक, तर त्याला नवीन असं एक फ्युजन असं देऊन त्यांनी आज हे पदार्थ केलं, मांडणी केली आणि आज प्रथम 5 विजेत्यामध्ये या सगळ्या अनुभवी अशा ज्येष्ठ महिलांनी नंबर पटकावला। त्याच्याबद्दल खरंच मला कौतुक वाटतं अशा महिलांचं, कारण का त्यांना स्वयंपाकाचा गेले 40 ते 45 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनी सांगण घालून आज असा खूप छान असा पदार्थ बनवला आणि मुख्य म्हणजे बक्षीस पटकावलं। त्याच्याबद्दल त्या सर्व ज्येष्ठ महिलांचं मी मनापासून कौतुक करते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंबई पाठोपाठ महत्वाचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक क्षणगारे हे 31 जुलैला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या मर्जीतील असेल याकडे आता सारांचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठाणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या ठाण्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये छुपे शीतयुद्ध सुरू आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जिल्हाधिकारी म्हणून अशोक क्षणगारे यांनी सूत्र स्वीकारली आणि ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या निर्णयाला गती मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, वनमंत्री गणेश नाईक, तत्कालीन मंत्री तथा भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांसोबत काम करताना जिल्हाधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होत होती. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे हे राज्यातील राजकारणाचं दुसरं केंद्र बनले. त्यामुळे ठाण्यावर कायमच वर्चस्व ठेवण्यासाठी शिवसेना आक्रमक असून भाजपनेही जिल्हा काबीज करण्यासाठी व्यूहरचना करत 9 आमदार निवडून आणलेत. आगामी महापालिका निवडणुका होऊ घातल्या असून त्या दृष्टीनं जिल्हाधिकारी पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी असावा असे प्रयत्न शिवसेना आणि भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. महसूल खातं हे भाजपकडे असल्यानं जिल्हाधिकारी हा आपल्या मर्जीतील अधिकारी असावा याकरिता उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कसब लागणार आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारीपदी थेट IAS अधिकारी नियुक्त होणार का याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलंय. देशाचे राष्ट्रीय धोरण, राज्याच्या हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा संसदरत्न पुरस्कार आज नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानं नरेश म्हस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर, प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रिन्सेसचे पदाधिकारीही उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महाराष्ट्रातील 7 खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेनेचे गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन, दिलेलं प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. या दोन्ही नेत्यांसह आपल्याला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्ते, आपले शिवसैनिक यांना या पुरस्काराचे आपण श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार 2010 मध्ये प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रिन्सेस यांनी संसदरत्न पुरस्काराची स्थापना केली. मे 2010 मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर कलाम यांनी केलं होतं. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीनं प्रदान करण्यात येतात. भारतीय विद्यार्थी सेनेपासून नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नगरसेवक, सभागृह नेते, ठाणे महापौर ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास वाखाणण्याजोगा आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य, वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य, रेल्वे, प्रवासी जलवाहतूक, शहर सुधारणा आणि गृहनिर्माण समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के कामकाज पाहत आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केलेली अभ्यासपूर्ण भाषणं, संसदेतील त्यांची उपस्थिती, विविध केंद्रीय समित्यांवर केलेली कामं यामुळेच त्यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार मिळालाय.
येऊर हे पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र आहे. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं दिलेली बांधकाम परवानगी असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम साहित्य नेता येणार नाही. तसंच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयीची रीतसर नोंद, बांधकाम साहित्याचा प्रकार आणि गाड्या यांची सविस्तर माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. त्याचा आढावा महापालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी मयूर सुरवसे आदीही उपस्थित होते. येऊर येथील टर्फच्या 10 बांधकामांपैकी 8 बांधकामं यापूर्वीच निष्कासित करण्यात आली होती. एक टर्फ अधिकृत असून उर्वरित एका टर्फला दिलेली मुदत संपल्यानं त्याच्या निष्कासनाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी या बैठकीत दिली. तसंच सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. येऊरमधील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण करताना शहर विकास विभाग, मालमत्ता कर विभाग यांच्या मदतीनं अतिक्रमण विभागानं प्रत्यक्ष पाहणी करावी. यामध्ये सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करावं. त्यांना देण्यात आलेली परवानगी कोणत्या प्रकारची आहे, त्याच कारणासाठी या जागेचा वापर होतो का याची खात्री करावी. त्यांच्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्राची परवानगी, महापालिकेची बांधकाम परवानगी, अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना आहे का हे तपासण्यात यावं, असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय. सब मिलके आज उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 151 अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आतापर्यंत कारवाई केली आहे. 19 जून पासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून यामध्ये शेड येथील एमके कंपाऊंड मधील 21 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे. या 151 अनधिकृत इमारतींपैकी 117 बांधकामं पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत, तर 34 बांधकामांवरील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जून पासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रामध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे. प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामं पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य आहे. आतापर्यंत तोडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये 117 बांधकामं पूर्णपणे पाडली आहेत, तर 34 बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकामांना हटवण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामं, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचं बांधकाम, अनधिकृत टफ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली आहे.